बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त राज ठाकरेंची सूचक पोस्ट। राजकारणात लवचिक भूमिका घेण्याचे संकेत। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, राज ठाकरेंची पोस्ट। मुंबईच्या महापौर पदावर भाजप कोणतीही तडजोड करणार नसल्याची माहिती। शिंदे सेनेला उपमहापौर पदावरच समाधान मानावं लागण्याची शक्यता। भाजप सगळ्यात मोठा पक्ष असल्याने महापौर पदावर भाजप ठाम। मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे, त्यासाठी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा, भास्कर जाधव यांचं आवाहन। महापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा घेणार नाही, एवढी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही, संजय राऊत यांचा टोला। महाडमधील राड्या प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र पोलिसांना शरण। हायकोर्टानं झापल्यानंतर विकास गोगावले 50 दिवसानंतर पोलीस स्थानकात। अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएमची कोणतीही युती नाही, भाजप एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकाच व्यासपीठावर। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजित कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहणार। पंतप्रधान मोदींकडून बाळासाहेबांना अभिवादन। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून प्रेरणा मिळते, मोदींची पोस्ट। तर ज्या बाळासाहेबांकडून प्रेरणा घेतली त्यांचीच शिवसेना भाजपाने फोडली, राऊतांची टीका। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नव्या योजनांची घोषणा। बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी अभियान सुरू करणार, गडकोट किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवणार, शिंदेंची घोषणा। अत्याचाराच्या घटनेनं बदलापूर पुन्हा हादरलं। स्कूल व्हॅनमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, आरोपीला थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार। संबंधित शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर। बदलापूर अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। स्कूल व्हॅन चालवण्याची कुठलीही वैध परवानगी नसल्याचं समोर। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर वाहतूक पोलिसांची कारवाई। संभाजीनगरात तरुणाला पोलिसांकडून बेदम मारहाण। दुचाकीची चोरी केल्याचा आरोप करत मारहाण, तर दारू पिण्यास पैसे न दिल्यानं पोलिसांनी मारहाण केल्याचा तरुणाचा आरोप। गृहनिर्माण सोसायटीत कारनं चिमुरड्याला चिरडलं। 5 वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू। पुण्यातील जॉयनेस्ट सोसायटीमधील घटना। सोसायटीच्या आवारात खेळत असताना कारनं चिरडलं। सिमल्यात यंदाच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी। बर्फवृष्टीमुळे संपूर्ण शहर पांढरं शुभ्र। पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण। घरांवर आणि रस्त्यावर बर्फाचा खच, वाहनंही बर्फाखाली।